पूर्ण केला मनोरथ. घराले 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 कृपाळ. हा 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 कोणत्या तरी माईकचा बेस आहे तो कमी करा. सांभाळिले 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 अनाथा याला कडक करा. घराले 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 कृपाळ. केला निळा केला निळा केला निळा पावन. घराले 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 कृपाळ. महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रय. समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताचे. दुसरे चरण संताची. दुसरे चरण संताची. दंड कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. दंड कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं. पूर्णब्रह्म परानंदमीशमालंदी वल्लभा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति. सिया राम मैं सब जग जाने. करो प्रणाम जोरी जुग पाने. मंगल भवन मंगलहारी. द्रवउस दशरथ जीर बिहारी. राम सिया राम जय जय राम. 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 महावीर बिनव हनुमाना. राम जस को आप बखाना. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तीची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारुनी. आता माझ्या भावा अंतराय नको देवा. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. श्री संताची ये माथा चरणावरी. श्री संताची ये माथा चरणावरी. श्री संताचे माता चरणावरी. श्री संताचे माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळावत. वाटले अंतरी प्रेम सुख. साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. पावलो सांभाळावत रे. विश्रांती पावलो सांभाळावत. ओ श्री संताची माता चरण. साष्टांग हे करी दंडवत.
सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरो पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ घराले 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 कृपाळू प्राप्त प्रसंगी संकीर्तन सेवेसाठी उच्चारलेला अभंग जगदवंदनी जगद्गुरु देऊची सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू तुकोबारायांचे पटशिष्य यांचा निळोबरायांचा श्रीक्षेत्र पारनेर निवासी असणारे माझ्या निळोबरायांचा संतांच्या कृपाचं विस्तृतकरण सांगणारा आहे. संत कृपेने माझ्या जीवनात काय परिवर्तन घडलं याबद्दल काही दिग्दर्शन करतात. विठ्ठल विठ्ठल जगामध्ये गुरु शिष्य होऊन गेलेत महाराज, पण निळोबारायांसारखे शिष्य आणि जगद्गुरु तुकोबारायांसारखे शिष्य आपल्याला पाहायला मिळणं जरा खूपच कठीण आहे. म्हणजे अतिशय दुरापास्त असा आहे. पण निळोबारायांचा जगद्गुरु तुकोबारायांवर असलेला भाव आणि त्या भावनेच्या पोटी निळोबारायांना प्राप्त झालेले गुरुवर्य जगद्गुरु तुकोबाराय खऱ्या अर्थाने ही गोष्ट जी आहे ही वैज्ञानिक दृष्टीने तशी अनिवार्य आणि न घडणारी गोष्ट आहे. जगातला एकमेव शिष्य असा होऊन गेला का गुरुचा लाहो केल्यानंतर वैकुंठाहून पुन्हा गुरुला या भूलोकावर यावं लागलं. मला असं वाटतं मृत्यू लोकात जर असं काही घडत असेल तर त्याला विज्ञानाचं साहित्य न वापरता पारमार्थिक अनुभूती वापरावी लागते. प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञानातलं तर्क चालत नाही म्हणून परमार्थात डोळे बंद करून साधना सांगितले. विठ्ठला विठ्ठला पाहतात त्याला विज्ञान म्हणतात, पाहतात ते विज्ञान असतं, ज्याला पाहायचं तो परमार्थ असतो. लक्षात ठेव. आणि म्हणून निळोबारायांना ज्याला ओळखायचं आहे, ज्याला पाहायचं आहे, ज्यांच्या कृपेने ज्यांना प्राप्त करायचं आहे त्या जगद्गुरु तुकोबारायांचा लाहो घेतलेले निळोबाराय आहेत. वास्तविक पाहता निळोबाराय हे ब्राह्मण आणि समाजामध्ये जन्माला आलेले असले तरी महाराज त्याही काळामध्ये ब्राह्मण समाजाला एक उंच स्थान आहे, ज्ञानवंताचं स्थान म्हणून मानलं जात होतं. पण माझ्या निळोबारायांनी एका कुणब्याचा लाहो घेतला म्हणून तरी कितीतरी लोकांनी निळोबारायांना त्रास दिला बुवा. पण महाराज निळोबाराय हे शिष्यवर्य असल्यामुळे माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा लाहो कधी बंद केला नाही. मी आज सकाळी शाळेत पाठ घेऊन आलो 9वीच्या वर्गावर. नित्यनेमाने केलेल्या प्रत्येक कर्मामध्ये परमात्म्याची प्राप्ती आहे. कर्म कोणतंही असू द्या. विठ्ठल विठ्ठल मोठ्या शास्त्रज्ञांचं जर आपण चरित्र पाहिलं तर ते प्रत्येक क्रिया दररोज क्रिया न बदलता नित्यनेमाने एकच क्रिया करायचे म्हणून जगामध्ये त्यांचं नाव लौकिक झालं. निळोबारायांनी एकच जगातली अलौकिक क्रिया केली ती म्हणजे फक्त आणि फक्त गुरुला बोलवणं आणि त्या गुरुचा प्रसाद प्राप्त झाला. निळोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये 3 देहाचा बाद झाला यात नवल नाही, 3 तापाचा बाद झाला यात नवल नाही, 3 गुणांचा बाद झाला यात नवल नाही. सर्व 3 आहे ना याच्यात. पूर्ण केला पूर्ण केला पुन्हा पूर्ण केला. या 3 गुणांनी या जीवाची जडणघडण झालेली आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण आहे या मृत्यू लोकात जन्माला येणारा प्रत्येक जीव 3 गुण घेऊन जन्माला येतो. तुका म्हणे जन प्रकाराचे केले 3 प्रकारचा समाज या मृत्यू लोकात जन्माला येतो. 3 प्रकारचे गुण घेऊन येतो, 3 प्रकारचे ताप घेऊन येतो, 3 प्रकारच्या अवस्था घेऊन येतो. या सर्व 3 प्रकारचं घेऊन येतो. निळोबाराय म्हणतात या सर्व त्रिगुणांच्या ठिकाणी माझं पूर्णत्व प्राप्त झालं, पूर्ण केलं. कारण का श्री गुरुचा आशीर्वाद मिळाला ना मिळाला का आमच्या बहिणाबाई सुद्धा सांगतात संत कृपा झाली इमारत फळाली, इमारत फळाली, इमारत फळाली. संत कृपा झाली इमारत फळाली, इमारत फळाली, इमारत फळाली. संत कृपा झाली
कृपेशिवाय काही या जगात मिळत नाही. जीवाला दुःख सुद्धा कृपेनेच मिळतं आणि जीवाला सुख सुद्धा कृपेनेच मिळतं. बुवा इतकं गोड चिंतन संत महात्मे सांगतात की आमच्या जीवनात जर कृपा असेल आणि जीवन कृपण असलं तरी कृपाळू जीवन म्हणतं. संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया. निळोबारा यांच्या जीवनात सुद्धा जी वास्तू निर्माण झाली महाराज ती वास्तू चिदघन चिद परमात्म्याने भरून उरलेली आहे अशी ती वास्तू आहे. त्या वास्तू राक्षसाला शांत केलेल्या आहेत. निळोबाराय म्हणतात माझ्या आणि मस्तकावर श्री गुरूंचा हात पडला. आयुष्यातल्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या नवल नाही पण ज्या 3 तापांनी तापलोय ते ताप सुद्धा जीवनामध्ये संपून गेले. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. घराले 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 कृपाळू. बुवा एखाद दिवशी आपल्या घरी देव आला पाहिजे. कृपाळू परमात्मा आपल्या घरी आला पाहिजे. कृपाळू संत आपल्या घरी आले पाहिजे. पहा तुम्ही जगद्गुरु तुकोबारायांची एक गोड रचना आहे. ऐसा कर घर आवे राम राम ऐसा कर घर आवे. एक तर देव घराला येईल असं तर काहीतरी करा नाहीतर आपण तरी देवाच्या घराला जाणार. विठाला विठाला आपण सर्व देवाच्या घराला जातोच आपल्याला माहित आहे. लोक म्हणतात आता ते कोणाच्या घरी गेले देवाच्या घरी गेले. देव आपल्या घरी येणं ही साधकाची परम इच्छा असावी. विठाला पाहुणे घरासी आजी आले काय करू उपचार खूप. आला पाहिजे हो. विदुर काकाच्या घरी परमात्मा आला. कबीर महाराजांच्या घरी संत गेले. आपल्या घरी सज्जनांचं येणं जाणं म्हणजे सद्गुरूची कृपा. विठाला विठाला कोणी कोणाच्या घरी कशाला जाईल हो. माझे निळोबाराय म्हणतात आयुष्यामध्ये केलेल्या पुण्याईचं बळ माझं प्राप्त झालं. घराले 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 कृपाळ. अण्णा आयुष्यामध्ये सज्जन माणसं आपल्या दाराला पाय लावतात ना ती आपल्या पूर्व पुण्याईचा ठेवा आहे. कारण सज्जनाच्या संगतीमध्ये आपण मलिन असलेला जीव सुद्धा शुद्ध होतो. एवढं सज्जनाचं जीवन शुद्ध असतं महाराज. निळोबाराय म्हणतात आमच्या घरी आले होते. आमच्या घरी आले घराले 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 कृपाळ. नुसते आले आणि सोडून दिलं असं नाही हो. सांभाळले. तीनही अवस्थेमध्ये आम्हाला सांभाळलं त्यांनी. फार अवस्थेचंही मी थोडं चिंतन करणारे. देहाचंही मी चिंतन करणारे. कोणत्या घराला आले देव तेही सांगणारे. निळोबाराय म्हणतात त्यांनी माझा सांभाळ केल्यामुळे मी पावन आणि पवित्र झालो. संत आपल्याला सांभाळत नाही तोपर्यंत आपण पवित्र होत नाही. लक्षात ठेवा. आपण ज्यांना सांभाळतो त्यांना बायका पोरं घरदार असं म्हणतात आणि संत ज्यांना सांभाळतात त्यांना साधक असं म्हणतात. संत साधक सांभाळतात. प्रापंचिक माणसं प्रपंच सांभाळतात. विठ्ठल विठ्ठल. जीवन जर पवित्र पाहिजे असेल तर पवित्र जीवन करण्यासाठी संतांच्या रजकणाची धूळ आपल्या मस्तकाला लावावी. दादा निळोबाराय म्हणतात देवा तुला तर मी बोलवलं नाही तरी तू आला. तुझं गोष्ट सोडून दे पण खऱ्या अर्थाने माझ्यावर कृपा करणारे जे मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून या. हम स्वरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुर्श्लोकी चरी भागवत असं चिंतन करताना ज्या वेळेस निळोबाराय म्हणतात की माझ्या जीवनाची पवित्रता ही माझ्या घरात आलेल्या अनुग्रह आणि प्रबोधाने प्राप्त झाली. खऱ्या अर्थाने तो श्री गुरुचा प्रसाद आहे. विठ्ठल विठ्ठल. मंडळी खबरदार श्री निवृत्तीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम विठ्ठल विठ्ठल महाराज. अभंगाचा विस्तृत भावार्थ पाहण्याच्या आधी थोडा परिहार देणं उचित आहे. तो म्हणजे असा. श्री क्षेत्र वागदर्डी या गावामध्ये प्रभू रामचंद्रजींच्या पदस्पर्शाने पावन झालेली गोड अशी ही भूमी आहे.
आणि या भूमीमध्ये वैकुंठवाशी हरिभक्ती पारायण आमच्या मदास बाबांच्या पूर्ण कृपा आशीर्वादाने गोड अशी वास्तू उभी राहिलेली आहेत। आदरणीय आमचे संजीव असतील, समाधान दादा असतील, आमचे राजू भाऊ असतील, या उभय परिवाराच्या आणि प्रयत्नाला आज यश आलेलं आहे। मला एक तुम्हाला सांगायचं आहे, आपल्या प्रत्येक इच्छेचं सोनं व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल ना, आपली प्रत्येक इच्छा आपल्याला पूर्ण व्हावं असं वाटत असेल ना, जरी राय बुद्धी हरीची पायी, आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल बाबा, प्रत्येक मनोरथ आपलं पूर्ण होईल। फक्त आपल्या बुद्धीचं वैभव परमात्म्याला सोडू नका, तो आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतो। आमचे पराशर शास्त्री काय म्हणतात माहिती आहे? ते म्हणले, अरे तुम्ही भागवतात अर्थ काय मागतात? ज्याला काय अर्थ नाही त्या अर्थाकडे काय पळतात? तो तुमच्या जीवनाला असा अर्थ आणून देईल का लोक तुमच्या मागे अर्थ घेऊन पळतील। विठ्ठल विठ्ठल एक नीतितत्व जोपासलेलं घर आहे, वैष्णव सदन आहे, गोड अशी संगती आहे। आता तुम्ही म्हणाल बुवा तुम्ही एवढं छाती ठोकपणाने सांगायचं कारण, संदीप बुवा आज इथे या कीर्तनामध्ये उपस्थित असलेले आम्ही जवळजवळ 5 ते 6 क्लासमेट एका वर्गात एका बेंचवर शिकलेलो, आणि आज माझ्या क्लासमेटच्या इथे वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे। म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याकडे सुदामाचं आजचं येणं आहे। विठ्ठल 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 वास्तविक किती बोललं तरी मला असं वाटतं अपूर्ण आहे। आणि या पूर्ण कुटुंबावर परिवारावर प्रेम करणारी जी साधक मंडळी आहेत, वैष्णव वारकरी मंडळी आहेत, ही आमची श्रीमंती आहे। वा बंगले होतात नाही असं नाही कितीतरी, पण वैष्णव वारकरी काय करतो माहिती आहे का? घरात कोणतं तरी औचित्य साधून देवाची कथा करतो। अर्जुना तो माझा भक्त आहे, औचित्य त्याचं कारण ते निमित्त ते गौण आहे, पण माझी भक्ती तिथे मुख्य उपासना हरिभक्ती। अलग लक्षात, तो माझी कथा करतो ना हेच मला त्याचं जास्त आवडतं। विठ्ठल विठ्ठल कारण पहा महाराज, तेथीचे उत्तम चरण रज वंदिता, जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर। आपल्याला ब्राह्मण देवतेचे प्रत्येक श्लोक लक्षात येतो का? तो शुद्ध म्हणला का अबद्ध म्हणला? नाही लक्षात येत महाराज। त्यांच्या श्लोकाला सुद्धा पावित्र्यता देतं ते माऊली ज्ञानोबारायांचे अभंग आणि जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग। म्हणून वास्तू शांतीला कीर्तन जर ठेवलं तर कथा त्रिवेणी संगम देव भक्ताने नाम, तेथीचे उत्तम चरण रज वंदिता। महाराज काय सूक्ष्म तत्वाने घडलेले जे दोष असतील ना, ते या कीर्तनाच्या माध्यमातून जातात। तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नामच नाही पापाचे ऐसे केले। या न्यायाने सज्जन माणूस, माझ्या मते माझे पूजनीय गुरुवर्य कदम माऊली माझ्या समोर बसलेले आहे, 13व्या अध्यायात असं चिंतन येतं की अरे अर्जुना, जो ज्ञानी भक्त आहे ना, तो प्रपंच करत असला तरी माझा परमार्थ करण्यासाठी प्रपंचातलं निमित्त शोधतो आणि त्या निमित्ताखाली माझी भक्ती करतो। विठ्ठल विठ्ठल आज एवढा वैष्णव मेळावा भरलेला आहे, एवढा वैष्णव मेळावा आहे। आम्ही वास्तुशांतीचे कार्यक्रम करत फिरतो जेव्हा जेव्हा रजा असेल तेव्हा तेव्हा, परंतु एवढा गोड वैष्णव मेळावा प्राप्त होतो हे फक्त या घरातल्या पूर्वजांच्या पुण्याईच्या बळावर। लक्षात ठेवा, मी नेहमी सांगत असतो, तुम्हाला आम्हाला सुखदुःख जी प्राप्त होतात ना महाराज, ही सर्व पूर्वजांची कृपा आहे, ही आपल्यावर पुण्याई आहे त्यांची। आणि म्हणून मी तुम्हाला बोलून गेलो, जरी राय बुद्धी हरीची पाय। हो जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा बोलतात, संतांच्या चरणावर आपलं जर डोकं असेल आणि देवाच्या चरणाजवळ जर आपली बुद्धी असेल तर प्रत्येक शंकेचं समाधान त्याच्यामध्ये आहे। विठ्ठल 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 आणि म्हणून तर ही संत मंडळी इथे उपस्थित आहेत। आजच्या कीर्तनासाठी उपस्थित असलेले आमचे आदरणीय गुरुवर्य आमचे कदम माऊली आहेत, आदरणीय गुरुवर्य आमचे रमेशजी महाराज आहेत, आदरणीय पूजनीय गुरुवर्य आमचे बाळकृष्ण महाराज आहेत, पुंजाराम अण्णा आहेत, आदरणीय हिरामन महाराज आहेत, वाल्मिकजी महाराज आहेत, आदरणीय आमचे वाजी परिवार सर्व मायबाप आहेत। या परिवारात सर्व आनंद लहरी वारकरी शिक्षण संस्था आहेत, आदरणीय पूजनीय संदीपजी महाराज आहेत, आदरणीय पूजनीय विनोदजी महाराज आहेत, आमचे भाऊ आहेत, इकडे अमोल महाराज आहेत, समाधान महाराज आहेत, आणि सर्व आपण उपस्थित असलेले सर्व मायबाप। खऱ्या अर्थाने वास्तुशांतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम होऊ घातलेला आहे। मायबापा हो, हिंदू संस्कृतीच्या वैदिक सनातन परंपरेमध्ये प्रत्येक क्रियाकर्माला काही तस्माशास्त्र प्रमाणात ते कार्य व्यवस्थित नाही का? एकदा शास्त्र सांगतं त्या शास्त्राचा आपल्याला मागोवा घ्यावा लागतो। आपलं जे शास्त्र आहे ना, ते काडीपासून तर मुंगीपासून तर इंद्रापर्यंत सर्वांना लागू पडतं। म्हणून वैदिक नुसता धर्म हिंदू म्हणून चालत नाही, तर सनातन आपल्या धर्माला नाव आहे।
हिंदू हा खालचा शब्द आहे, हिंदू हा खालचा शब्द आहे, पण आपल्या धर्माचं खरं नाव सनातन. काय नाव आहे? सनातन. म्हणजे या जगात काहीच नव्हतं तेव्हा आपल्या आचारसंहिता निर्माण झाल्या, म्हणून आपला धर्म श्रेष्ठ आहे. विठाल विठाल आता कसं तसं अण्णा, तुम्ही सर्व आमचे मामा वगैरे, तुम्हाला सर्वांना पाहिल्यावर मला एक कीर्तनाला आनंद वाटतो. त्याचं कारण असं आहे, ए हृदयीचे ते हृदय घातले हृदया हृदय एक झाले. कारण आपल्या माणसात बोलायला जी आनंद वाटतो ना, इतर दिवस चालू राहतं आमचं नोटासाठी छाटा, नाही का, असं म्हणायला अडचण नाही. परंतु मायबाप आपल्या मंडळीमध्ये त्या कीर्तनकाराचं फाउंडेशन आपल्याला माहिती असतं, त्याच्यामुळे तो जो शब्द वापरतो ते शब्द त्याला लागू पडतात का, इथून कार्यक्रमाची सुरुवात होते. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांचे कीर्तन करता करता अख्खं आयुष्य लोहगावला गेलं. शेवट देहूगावाने जगद्गुरु तुकोबरायांना स्वीकारलं. पण ते नेहमी म्हणायचे, बुवा लोहगावला भरपूर कीर्तन केलेत गड्या, पण आज देहूमध्ये कीर्तन करताना एक आनंद होतो की आता जे काही आहे हे बालपणापासून मला पाहणारी मंडळी आहे, आणि आज माझा प्रत्येक शब्द तुकोनी घेतला मोती जायचा. आजचे शब्द म्हणजे त्या शब्दांमधली जी ताकद आहे, ती शब्दांमधल्या ताकदीची वृद्धी करण्याचं काम श्रोत्यांकडे आहे. कारण श्रोत्यांना अनोरणियान महतो महियान, अनोरणूपासून सर्व तुम्हाला माहीत असल्या कारणाने या गोष्टीचं आपल्याला चिंतन करताना निश्चित आनंद होणार आहे. विठाला विठाला. आमचे मृदंगाचार्य ओंकार महाराज राहिलेत बाबा, तुम्ही फार सुंदर मृदंग वाजवता. हार्दिक गुरुवर्य रमेश बाबांनी वाजवलं. आमचे जावयांची गोड अशी सिस्टीम आहे, गोड अशा पुढे एक कॅमेराही लागलेला आहे. काय नाव आहे भाऊ तुझं? वैभव. वा वा, चांगलं आहे. काही थोडं रॉंग असलं तर कट करून टाक बरं का. विठ्ठल विठ्ठल. अलीकडे या कॅमेऱ्यांची भीती वाटायला लागली बुवा, त्याच्यामुळे कधी कधी वाटतं की तसं मी आता बरेच हर्षल दादाला माहिती, बरेच ठिकाणी जातो, बाबा खाली बस, हे लावू नको म्हणून, नाही का, मोकळा परमार्थ सांगता येईना हो, असं होऊन जातं कुठेतरी. आणि मोकळं कसं आपल्या अंगणामध्ये आपल्याला कसं नाचता आलं पाहिजे, लाजून का मोकळं अंगण आपलं म्हणल्यावर मोकळं नाचता आलं पाहिजे. असं चला माय बापा हो, निळोपराय हे जे जीवन आहे, निळोपराय हे जीवन हे संत कृपेला प्राप्त झालेलं जीवन आहे. जगामध्ये ईश्वर कृपा घडणं एवढी अवघड गोष्ट नाही आहे. जगामध्ये ईश्वराची प्राप्ती होणं फार अवघड गोष्ट नाही आहे बा. तुम्ही म्हणाल वा नीट बोल रे, मग सर्वांना अहो देव कृपा प्राप्त करायची काही गरजच नाही. तुम्ही ज्या दिवशी जन्माला आले त्या दिवशी देवाचीच कृपा तुमच्यावर झाली, देवाने आपल्याला जन्माला घातलं. देव कृपा प्राप्त करायची गरज नाही. काही लोक म्हणतात देवाच्या कृपेने झालं. देवाची कृपा करायची काही गरजच नाही, कारण देवाच्याच कृपेने सर्व चालतंय. आपल्याला कृपा ज्यांची पाहिजे त्यांना संत असं म्हणा. विठाला विठाला. हो माय बापा, आयुष्यामध्ये आपलं जीवन जर कृतार्थ करायचं असेल तर आपल्याला श्री गुरुचा कृपा प्रसाद असावा लागतो, तेव्हाच आपलं मनोरथ पूर्ण होत. असे अभंग आहे, तुम्ही पहा. त्यांचे मनोरथ पुरवी देव, गुरु चरणी ठेविता भाव, आपे आप भेटे देवा, आपे आप भेटे देवा, आपे आप भेटे देवा. गुरु चरणी ठेविता भाव, आपे आप भेटे देवा, आपे आप भेटे देवा, आपे आप भेटे देवा. हे त्यांच्या कृपेने तुम्हाला आम्हाला हे सर्व मिळत असतं बुवा. आयुष्यामधलं भौतिक जी काही क्रिया आहे ना, ती सुद्धा त्यांच्याच कृपेने मिळते. तुम्हाला एक सांगू, आयुष्यात भौतिक सुख जर पाहिजे असेल तरी संतांचीच कृपा पाहिजे असते. आयुष्यामध्ये आपल्याला घरदार बंगला गाडी जरी पाहिजे असली त्याच्यात सुद्धा संतांचीच कृपा असावी लागते, तरच ते झोपू देत, नाही तर झोपू देत नाही बुवा. संत कृपा जर असेल आणि कोपी जरी असेल तरी निवांत झोप येते. संत पराशर शास्त्रींचं फार गोड वाक्य आलेलं आहे, ते रेकॉर्डिंग बघा, भागवतामधली गोड आली. शास्त्रीजी म्हणतात, अगर आपने महल भी बनाया और इसके ऊपर संतों की छाया ना हो तो आप चैन से सो भी नहीं सकते. एक 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 पायरी आपल्या सत्वगुणाची चढत जाऊन 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 आज परमार्थामध्ये सुकाळ आहे आणि प्रपंचामध्ये सुद्धा सुकाळ आहे. ही श्री गुरुची कृपा नाही का? ही श्री गुरुची कृपा आहे.
त्याच्याशिवाय हे घडणं शक्य नाही. बुवा, मी तुम्हाला मगाशी शब्द सांगून गेलो, आयुष्यामध्ये एक एक पायरीला यश जर येत असेल तर त्याच्यासाठी संतांच्या कृपेशिवाय ते एका पायरीला यश येत नाही. अण्णा, आपल्याला त्याचा अनुभव आहे. संत कृपा जर असेल आणि खडकावर शेती केली असेल तरी दगडासारखे कांदे येतात, ही त्यांचीच कृपा आहे. बुवा, तू परमार्थ सांगतो का प्रपंच, पण परमार्थाला सुद्धा प्रपंच पोषक आहे. म्हणून मोठ्या लोकांची वाक्य आहे, बुवा निदान नाही काही तर आयुष्यामध्ये एवढं तरी आपल्या जीवनात असावं, निर्वाहापुरते अन्न आस्वादन, आश्रमाची स्थान कोपी गुहा, आश्रमाची स्थान कोपी गुहा, आश्रमाची स्थान कोपी गृहा, आश्रमाची स्थान कोपी गृहा, वाक्य काही लहान्यांचं नाहीये बुवा. आपल्यालाही गरम होत असलं तर फॅन पाहिजे, आपल्याला एक भाजी जर आळणी झाली असेल तर मीठ घ्याय पुरते तरी अक्कल पाहिजे. का आपण तुकाराम महाराज झालो, काय अरे घे ना बाबा, तिखट झाली भाजी. त्यांची अवस्था कुठे. निर्वाहापुरते अन्न आस्वादन, आश्रमाशी स्थान कोपी गुहा. प्रत्येक प्राणी मात्राला अन्न, वस्त्र आणि निवारा हे त्याच्या आणि कर्माने प्राप्त होतं बुवा, ते संतांच्या आशीर्वादाने प्राप्त होत असतं बुवा. म्हणून बरं का बुवा, आयुष्यामध्ये जरी हेही प्रमाण असले ना, ईस तन धन की कोण बडाई, परंतु त्याच्याशिवाय सुद्धा जगात चालता येत नाही, हेही तिरकालाबादी सत्य आहे. असं सांगणारे संतच आहे, ईस तन धन की कोण बडाई, परंतु धनवंताला सर्व मान्यता आहे जगी. धनवंताला जगामध्ये मान्यता आहे हे सांगणारे सुद्धा संतच आहे. मग बुवा, मग धनही जर पाहिजे आणि त्या धनाबद्दल आपल्याकडे प्रयत्नही पाहिजे, तर आम्ही नेमकं केलं करीत तरी काय पाहिजे. त्याचं कारणच एक आहे. आमचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या देहाने धन कमव आणि मनाने परमार्थ कर. विठ्ठल विठ्ठल. सुंदर वाक्य आहे. मन हे गोविंदी देह काम करियो. वा वा. मन हे गोविंदी देह काम. जे कबीरदासजी असं म्हणतात बुवा, ईस तन धन की कोण बडाई, त्याच कबीरजींचा अभंग, यारा पेट बडा बाका सबसे लगा दिया धोका, देख संन्यासी देख फकीरा घर घर मागे. तुमच्या लक्षात आलं ना, मी दोन्ही चिंतन करतोय. हा, घर घर मागे तुकडा, यारा पेट बडा बाका सबसे लगा दिया धोका. जर वागदडीच्या धरणातलं पाणी आटलं तर जाग्याच गेलं पाहिजे दुसऱ्याही राज्यात कांदे लावायला. असं भागवतात सुद्धा चिंतन आलेलं आहे. भागवतात चिंतन आलेलं आहे का तो नवरा म्हणे दुष्काळ पडला म्हणून पती बाहेर गेला. हा बरोबर, तो दृष्टांत सांगता ना. मग मातीचा पुतळा बनवून दिला आणि ती सेवा करते. याचा अर्थ आपण ते मिळवलंच पाहिजे. विठाला म्हणतात बरोबर आहे. आपल्या गावच्या बाबाने सांगितलं मिळवलंच पाहिजे, पण कसंही नाही मिळवलं पाहिजे. जोडनिया धना उत्तम व्यवहारे, जोडनिया धना उत्तम व्यवहारे, जोडनिया धना उत्तम व्यवहारे.
म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे. आमच्या जीवनात धन असावं पण उत्तम असावं बुवा. उत्तम उत्तम धन कशाला म्हणताव? शास्त्रकारांमध्ये वर्णन केलेलं आहे. उत्तम स्वार्जितम वित्तम कनिष्ठम पितृवित्तम च. उत्तम धन ते आहे स्वतःने मिळवलेलं धन. कनिष्ठम पितृवित्तम च मध्यमम भातृवित्तम च श्रीवित्तम आधमाधम. विढाल विढाल. चार प्रकारचे धन आहेत. चार प्रकारचे धन लक्ष द्या. उत्तम स्वार्जितम वित्तम स्वतःने मिळवलेलं धन हे उत्तम धन आहे. स्वतःने मिळवले म्हणजे कसं? ज्याच्यात बापाचा वाटेकरी नाही, भावाचा वाटेकरी नाही, बायकोचा वाटेकरी नाही, हे उत्तम धन. फक्त एवढं एक उत्तम धन. धनाचे प्रकार चार आहे. एक धन उत्तम आहे, दुसरं कनिष्ठ आहे, तिसरं मध्यम आहे आणि चौथा आधम आधम आहे. स्वतःने कष्ट केलावेत आणि स्वतःने ते धन मिळवलं का त्याला उत्तम धन असं म्हणतात. म्हणजे एकट्याने मिळवलं. 2 नंबरचं धन म्हणजे बापाच्या जमिनीमध्ये वाटा घेणं. 3 नंबरचं धन म्हणजे बापाची इस्टेट सारखी भावांना न वाटणं. हे 3 नंबरची इस्टेट आहे. आणि बुवा 4 नंबरचं धन आहे आपण वनावना करीत फिरायचं आणि आमच्या आई साहेबांनी ब्लाऊज शिवून प्रपंच करायचा. श्रीवित्तम आधमाधम. ऐकता ना? नाही परमार्थ केला आणि या 4 धनांपैकी उत्तम धन जरी मिळवलं तरी मोक्ष आपल्या हातात आहे. फक्त आपण स्वअर्जित मिळवावे. समर्थ सांगतात स्व कष्टाचं मिळवावं. मी तुम्हाला एक सांगू. जर आपण प्रपंचामध्ये प्रयत्न करत असो आणि प्रत्येक प्रयत्नाला जर यश येत असेल तर समजून घ्यायचं 1 नंबर सद्गुरूची कृपा आणि आपले प्रयत्न चांगले आहेत. जर आपल्या प्रयत्नांना यश येत नाही तर आपल्या जीवनात पुण्याची फलश्रुती कमी असल्यामुळे खोदला तो खड्डाच होतो, उभं काहीच राहत नाही. आमचे दादा म्हणायचे काही भाग्यवंतांनी हातात माती घेतली तरी मातीचं काय होतं? सोनं होतं. आणि काही अभाग्यांनी सोनं हातात घेतलं तरी काय होती? आता हे सर हे पहा ना काय धन अभाग्याशी. धन अभाग्य कोणाशी? पुढे हा धन अभाग्य कोळाशी. बर कोळशे होता त्या धन अभाग्याची. महाराज भाग्याची नी भेडसे उद्यमाची नी विसे संपत्ती जाता पैसे घरारी गे. एकदा का आपला प्रयत्नवाद असेल आणि त्या प्रयत्नवादाला जर कृपा असेल तर मला असं वाटतं त्या प्रयत्नाला फल येतच. आपण सर्व अनुभवून पाहिलेली मंडळी आहात. कधी कधी असं होतं की आपल्या प्रत्येक प्रयत्नाला फळ न येण्यामागचं कारण आपल्या लक्षात येत नाही. खूप करतो पण फळ येत नाही. याचं कारण आहे कदाचित त्या प्रयत्नांमध्ये आणि मिळवत असलेल्या धनांमध्ये कुठेतरी कनिष्ठता आहे, कुठेतरी त्याच्यात दोष आहे. नेहमी मी तुम्हाला म्हणजे कितीतरी दृष्टांत तुम्हाला सांगता येतील. अरे अर्जुना, एखाद्या नावेमध्ये वाहत असलेलं पाणी जर घुसत असेल तर त्याचा अर्थ असा आहे त्या नावेला कुठेतरी छिद्र पडलंय. जाऊ द्या, हे अरे अर्जुनानं अरे कृष्णा केल्यापेक्षा आपण सोपं सांगतो. एक क्लीनर एका बाजूला बसलेला आहे, ड्रायव्हर गाडी चालवतोय आणि ड्रायव्हरच्या लक्षात आलं जरा डाव्या बाजूचं चाक व्हायबल मारतंय. कारण काय? हवा कमी झाली. सोपं काम आहे. आता टायर कुठे, स्टेअरिंग कुठे, मागचं टायर राहिलं तरी पुढे सरकण्याला मी विनंती करतो आपल्याला. सर्वांनी पुढे सरका. सर्वांनी. अण्णा तुम्ही डायरेक्ट इथे पुढेच येऊन बस. पुढे सरका म्हटले या पुढच्यानं माग नका पाहू, तुम्ही पुढे सरका, त्यांना जागा नाही. विठाल 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 विठाल. वाह विठाल 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 काय विषय चालू होता आपला? पुढे सारखा नाही, कीर्तनात पुढे सारखा असं कुठेतरी बारीक पंचर आहे. आपल्या कर्माची फलश्रुती प्राप्त होत नाही ना, त्यावेळेस इतरांवर दोष देत बसायचं नाही. कुठेतरी काय कुछ दाल में हे जवळच म्हणून मी तुम्हाला सांग.
आम्हाला सायकॉलॉजीला संदीप मुळे सर होते पुण्यामध्ये. ते म्हणायचे बुवा मनुष्य मात्राची सायकॉलॉजी अशी आहे, आपल्याला जे अपयश आलं हे नेहमी दुसऱ्यामुळं आलं, ही त्याची मेंटॅलिटी आहे. एक तर माझ्या भावामुळे आलं, दुसरं तर माझ्या भाऊबंदामुळे आलं, तिसरं तर बोला की पुढं, ही त्याची मेंटॅलिटी आहे. आणि म्हणून तो नेहमी मन आली समाधान भाऊ बाहेर, अपयशाचं खापर कोणावर फोडायचं. मी मुद्दाम या विषयावर भागवतामध्ये सुद्धा या विषयी चिंतन आलेलं आहे नाथ महाराजांच्या भागवतात, की ही जी आपली मनोप्रवृत्ती आहे या प्रवृत्तीचा शोध घेणं म्हणजे परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे वना जाऊनी वनिता चिंती असं काही नाही. परनिली कांता माहेरी जाये परिचित आराधी दिजे पाय असं काही नाही. मला सांगा वनात अरण्य सेवन केलं म्हणजे काय ती घटना झाली असं काही नाही. ग्रस्ताश्रमाला उत्तम धन कमवणं, आयुष्यामध्ये परोपकार करणं याच्या इतका मोठा मोक्षच सांगितला नाही. कितीतरी तुम्हाला प्रमाण माहीत आहे, पण मुद्दाम मी त्या गोष्टीला स्पर्श करून जातो कारण मला निळोबराईंकडे यायचं आहे. लक्षात घ्या, कितीतरी क्रिया अशा आहे आयुष्यामध्ये माणसांनी आपल्या शुद्ध कर्माच्या द्वारा त्या परमात्म्याला ऋणी करून ठेवलं. शुद्ध कर्माच्या द्वारा अगदी निंदताना खुरपताना, अगदी मोठा ओढताना, मोठावरचे बैल हकलताना त्याला मोठा हकलायला बोलावं एवढं शुद्ध कर्म केलं. बरं, मोठा हकलणं हे पारमार्थिक क्रिया आहे का प्रापंचिक क्रिया आहे? मडके घडवणं प्रापंचिक क्रिया आहे का पारमार्थिक क्रिया आहे? शेले विणणं पारमार्थिक क्रिया आहे का प्रापंचिक क्रिया आहे? मांस विकणं पारमार्थिक क्रिया आहे का प्रापंचिक क्रिया आहे? ढोलकं वाजून उड्या हाणणं प्रापंचिक क्रिया आहे का पारमार्थिक क्रिया आहे? आम्हाला फेटा धरू लागायला का बरं येईना? कसा येईल? कीर्तन झाले हो कुटाळायला लागत, कसं येईल? या सर्व गोष्टीचं अवलोकन केलं तर जनाई आई साहेबांच्या जर गौऱ्यांच्या मुखातून जर निघत असेल तर याला मी स्पर्श म्हणत नाही, याला त्या कर्मातली शुद्धता म्हणतो. याला त्या कर्मातली शुद्धता म्हणतो. आणि आपल्या वाट्याला आलेलं कोणताही कर्म जर शुद्ध असेल तर मला असं वाटतं त्याला फळ लागायला वाट बघावी लागत नाही. ते कर्म संपतानाच फळ देऊन जात, त्याची वाट बघावी लागत नाही. पहा तुम्ही, नामस्मरण नावाचं कर्म आहे. नामस्मरण नावाचं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एवढं रोकडं कर्म आहे, मुखी नाम हाती मोक्ष. मोक्ष नावाचं फळ घ्या. काल्याच्या कीर्तनात सांगितलं ज्ञान नावाचं कर्म आहे. ज्ञान बुद्धीत आलं रे आलं, अज्ञानाचा नाश झाला रे झाला का सुखी झाला म्हणून समजून घ्या. कारण सुखाच्या अवस्था सुख ज्ञानाचं फळ आहे, अज्ञानाचं फळ दुःख आहे. लक्षात ठेवा, सुख हे ज्ञानाचं फळ आहे. मग ज्ञान असं म्हणतं का मी उद्या होईल, परवा होईल, तेरवा होईल? आमचे अण्णा म्हणायचे, ते म्हणले तुला ज्ञान पाहिजे का? मग जाऊ दे उद्या भेटू. हा असं काही नाही. मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या जीवनातलं अपयश हे अज्ञानातली एक पायरी असू शकते. म्हणून आपण स्वतः एकदा मागे वळून जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल का आपली एक पायरी राहून गेली आहे. मी मुलांना आज सकाळी पंचतंत्रातली गोष्ट सांगितली परिपाठाला, पण आज माझ्याकडे वेळ नाही हो एवढा. कारण ती एक पायरी इतकी महत्वाची होती का त्या पायरीला स्पर्श केल्याशिवाय यश नावाची शेवटची पायरी मिळणारच नव्हती. कोणताच विद्यार्थी डायरेक्ट 10वीच्या परीक्षेला बसू शकत नाही हो. त्याला मॉन्टेसरीत जावं लागेल, पहिलीला जावं लागेल. भात का खाईना पण जाय, हळूहळू ढाळे ढाळे. आपण मगाशी सांगितली ती हळूहळू ढाळे ढाळे. इतुलेनी एक वेळे. अलीकडे तुम्हाला एक हात जोडून विनंती करू, अलीकडे युवा स्टंट नावाचा जो काही प्रणाली प्रक्रिया सुरू झाली आहे मामा, त्याच्यामध्ये अचानक श्रीमंतीची हाव सुरू झाली आहे. आणि अचानक श्रीमंतीमुळे आपण डोहात पडू शकतो. हा जागतिक लेवलचा प्रश्न आहे. अनिल बोकील यांचं तुम्ही अर्थशास्त्र वाचा. तुम्ही म्हणशाल आता हलई शहाणपणा करायला म्हणून. शहाणपणा नाही, तुम्ही बोकील शास्त्रज्ञांचं एकदा इकॉनॉमिक्स बघा काय सांगतं ते. असं लक्षात, 1 रुपया येण्याचे चान्सेस कसे असतात, उत्तम धन कसं असतं. आपल्याला 4 ठिकाणाहून 1 रुपया जमा झाला पाहिजे. इथून 25 पैसे, इथून 25 पैसे, इथून 25 पैसे. आपण एकाच ठिकाणाहून 1 रुपया पाहतो म्हणून आपलं धन उत्तम होत नाही. मला लोकांनी विचारलं, शाळा करतो, कीर्तन करतो, संसार चालितो, तुम्हाला कळतं का बोकील शास्त्र काय सांगतात?
तात्पर्य काय? हा एक इकॉनॉमिकल फंड आहे. हे उत्तम धनाची काही लक्षण आहे. म्हणजे यदा कदाचित कीर्तनाचं पॉकेट कमी मिळालं तर मनात कचक बसत नाही, कारण महिन्याचा पगार ठरलेला आहे. एखाद्या वर्षी नाहीच महिन्याचा पगार झाला तर संस्था थोडी ठरलेली आहे. नाही संस्थेवाल्यांनी काही दिलं तर पुन्हा आपलं आपलं चालूच आहे काही ना काही उठाऱ्यात. जाऊ द्या, हा विनोदाचा भाग सोडा, हा विनोदाचा भाग आहे. पण अर्थशास्त्र असं सांगतं. तुम्ही म्हणाल बुवा तुझी वास्तुशांती बाजूला राहिली, हीच तर वास्तुशांती. आप्पा मला सांगा, तळतळाटाचा पैसा वास्तू लावली होती झोपू देईल? किती बेड मध्ये येशी लावा सारखं वर पाहून 2 वाजले झोप का बरं येईना? म्हणजे तेवढं कर्जही. सांगायचं तात्पर्य उत्तम स्वार्जितम वित्तम कनिष्ठम पितृवित्तम. लक्षात घ्या, स्वतः मिळवलेलं धन उत्तम आहे. 2 नंबरचं धन आहे भावातून जास्तीचा घेतलेला वाटा, 2 नंबरचं धन आहे. 3 नंबरचं धन आहे भावातला वाटा, आणि 4 नंबरचं धन आहे पत्नीने कमवणं. शास्त्राने निषिद्ध मानलेलं आहे, पण कलियुग आहे त्यामुळे हा श्लोक आता इथे लागू पडत नाही. त्यामुळे शेवटचं जे टोक आहे त्याला थोडासा मी स्किप करतो, त्याला स्किप करतो, कारण आता सर्व हात चालल्याशिवाय प्रपंच होत नाही. उद्या जर हे म्हणतील आम्ही कमवायचंच नाही, मग एकट्याच्या वाट्याला कधी काय सांग. श्रीवित्तम जरी आदम असलं तरी तिला सुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहणं ही आधुनिक भारताची गरज आहे. विठाला शास्त्र प्राप्त परिस्थितीच्या अनुषंगाने आणि पुढच्या भविष्याचा मागोवा घेत शास्त्र आपलं चिंतन सांगत असतं. मी तुम्हाला या श्लोकाच्या आधी सांगितलं होतं की बुवा आपल्या हातात असलेली माती कधी सोनं होतं, तर घेतलेली माती कधी सोनं कधी माती होतं. भाग्याचे निवेडसे असा मी तुम्हाला सिद्धांत सांगितला. दृष्टांत तुम्हाला यावरती माहिती आहे. एखाद्याचं भाग्य कमी प्रयत्नांना यश देतं. कमी प्रयत्न, अतिशय कमी प्रयत्न. माझ्या मते कालच का परवा सांगितलं, पाईपलाईन खोदणारा माणूस एक पाईप खोदतो दिवसभरामध्ये 200 रुपये रोज आहे, आणि एखादा अधिकारी असा एका सेकंदात सही करतो 5000 रुपये घेतो. एकच सहीचे आप्पा किती? 5000 रुपये. तो पण माणूसच आहे. मी सकाळीच सांगितलं, तो माणूस आहे आणि हाही माणूस आहे. बदल काय? मी मुलांना सकाळी सांगितलं, जो पाईपलाईन खोदतोय ना पाईपलाईन, त्याने कॉप्या करून पेपर लिहिला. कधीतरी आयुष्यात माणसाला एकदा कष्ट करावे लागतात. मग एक तर तुम्ही तारुण्यात कष्ट करा, म्हातारपण सुखात घाला, नाहीतर मग तारुण्यात आयुष करा, म्हातारपण कष्टात घाला. या 2 गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून घ्या. याला एक्सक्यूज नाही. 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपला बाप लखोपती असला तरी लोकांना एकदा तरी आयुष्यात स्ट्रगल करावं लागतं. कधी करायचं ते आपल्या मतावर आहे अण्णा, कधी करायचं ते आपल्या मतावर आहे. एक तर चढताना स्ट्रगल करा, नाहीतर उतरताना स्ट्रगल करा. कोणत्या तरी एकदा गोष्टीमध्ये. एक तर उतार वयामध्ये भीक मागावी लागते. त्याचं कारण भरपूर हरी सांगतो की यावत जीवन तू तत्कुर्यात येन वृद्धा सुखम वसेत, पूर्वे वयंसु तत्कुर्यात. पूर्व आयुष्यामध्ये तुम्ही असं काम केलेलं आहे का तुम्हाला म्हातारपण सुखाचं जावं असं वाटत असेल, तर आयुष्यामध्ये आपलं आयुष्य पूर्व वयातलं असं असावं का म्हातारपण सुखाचं जावं. पूर्वे वयंसु तत्कुर्यात येन वृद्धा सुखम वसेत, आणि यावत जीवन तू तत्कुर्यात येन प्रेत्य सुखम वसेत. सुखाने माणसाला मरण तरी येऊ द्यावं एकदा. लोक म्हणतात आम्हाला सुखानं मरायला सवड नाही, तू काय कीर्तनाला बोलितो. काही गोष्टी जीवनामध्ये अशा आहे का उत्तम धन तुम्हाला प्राप्त जर करायचं असेल तर ते उत्तम धन म्हणजे मोक्षाचा मार्ग आहे. म्हणून मी तुम्हाला सांगून गेलो, आमचं भाग्य जर चांगलं असेल तर तुमच्या प्रयत्नांना यश आणायला जावं लागत नाही. एक वाक्य बोलू का मी माझ्या आयुष्यातलं? एक वाक्य बोलतो. माझ्या आयुष्यात आधी यश आणि मग प्रयत्न आहे. पूर्ण आयुष्यात माझ्या आयुष्यात काय आहे? आधी यश आणि मग ही सर्व अण्णांची कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनात ते बपुऱ्या मारे जमत नाही, परंतु तुम्ही सर्व त्या गोष्टीला साक्षी आहात. आधी यश आणि मग प्रयत्न. या अतिशय किरकोळ लोकांच्या बाबतीत घडतं, किरकोळ लोकांच्या बाबतीत घडतं. मला फक्त एवढं सांगायचं आहे, ते त्यांच्या पूर्वजन्मातल्या प्रारब्धाचा काही तो भाग असेल, असंच मला एवढं बोलायचं आहे. भाग्यवान जर माणूस असला आणि त्याला धन नको पाहिजे असलं, एक जाता जाता दृष्टांत सांगतो आणि पटकन आपल्या वास्तुशांतीच्या विषयात थोडा प्रवेश करू. बरोबर मी कीर्तन
बापरे 12 वाजून 2 मिनिटं झाले. विठ्ठल विठ्ठल मी असं म्हणणार होतो बरोबर मी कीर्तन 12 वाजून 10 मिनिटांनी संपवतो. हाता भरा काय करायचं तुम्ही सांगा. लाईट नाही ना आज आपल्याकडे. तर काय नाही भाऊ देत. विठ्ठल तुम्हाला धावपळ आहे काय. आता मी काय असं मी 2 वाजता जाणार आहे शाळेत त्याच्यामुळे माझं काय. बाबा तुम्हाला नाही धावपळ म्हणजे विचारू नाही ना काही नाही निवांत मध्ये आपलं पराधीन आहे जीवन. पराधीन आहे जगती. नाही काय अडचण नाही. विठ्ठल विठ्ठल. एका साधकाच्या जीवनामध्ये धन जास्त झालं आणि धन जास्त झालं म्हणून तो असं म्हणायला लागला. उदास विचारे वेचकरी सांगितले चला आपण कोणाला तरी राज्यकारभाराला देता येईल म्हणून तो निघाला बाहेर निघाला आणि राज्यकारभारामध्ये तो जरा राजकारभार चालू होता. आणि राजकारभार चालू असताना राजा सिंहासनावर बसलेला आहे. सकाळचं कवळं ऊन पडलेलं आहे. हा साधक बाहेर चपला न काढता मध्ये घुसला. शेवटी श्रीमंत माणसाला किंमत असते हो असते की नाही. आता मला सांगा येतील थोड्या वेळात इथे काही नेते मंडळी पण येतील. पण जर समजा यदा कदाचित चालू कीर्तनात ते जर आले तर आपण काय करणार. या पुढे बसा. कारण मान्यता आहे आणि केलीच पाहिजे. हो पैसा परसू परसराम पैसा तेरे नाम 3. आता जरी बाकीच्या सेवकांना माहित होता आपल्या गावातला श्रीमंत आहे याला चपला काढ मानता येणार नाही. हा आपल्या गावातला श्रीमंत आहे. महालातच चपला घालून गेला राजे साहेबांपुढे. राजाला राम राम करायचं तर पायातली चप्पल काढली आणि राजाच्या मुकुटावर मारून फेकली. सेवक धावले भाला घेऊन धावले. तेवढ्यात प्रधानाचं लक्ष गेलं. खाली पडलेल्या मुकुटामधून सापाचं पिल्लू बाहेर पडलो. ते म्हणले थांबा मारू नका. पाटील आले म्हणून राजा वाचला. म्हणजे काय झालं त्याला इथपर्यंत येऊस्तोवर जर सापाने दंश केला असता मग राजा म्हणला ओ त्याला मारतात कुठे. जगाचा राजा वाचवला राजा. म्हणून म्हणतात लोक प्रजेतलं कोणी गेलं तर चालेल पण जगाचा पोशिंदा राजा गेला नाही पाहिजे. महाराज त्याचं भाग्य एवढं बलवत्तर होतं. क्रिया करताना चुकीची केली पण भाग्य एवढं बलवत्तर होतं. साप पाहिल्यामुळं राजा म्हणला बाप रे याच्यामुळे मी आज जिवंत राहिलो. या राजाला या पाटलाला 50 गाड्या मोहराचं धन देऊन टाका. त्यानं कपाळाला हात लावला खाली बसला. भाग्य आहे त्याचं. दुसरी प्रक्रिया तुम्हाला दुसऱ्या दिवशी माहिती आहे. तो म्हटलं आता माणसांचं नाव घेऊन माणसं चिडते नाही पण बायांचे नावं घेतले का माणसं चिडल्याशिवाय राहत नाही. माडीवर राणी आई साहेब केस वाळवत होत्या. 2 नंबरच्या माडीवर राणी आई साहेबांचा केस वाळवण चाललाय आणि वाळवत असलेल्या सकाळच्या कवळ्या उन्हामध्ये हे भरभर वर पळत गेलो. राणीला हाताला धरून खरखर खाली ओढून आणलं. बाकीचे लोक धावले. कोणी मारण्यासाठी कोणी काय प्रयत्न करू लागले. पण इकडे मारायला हातातली काठी भाला उगारला आणि तिकडे माडी खाली आली. राजा म्हणला मी मेलो असतं तर चालला असतं पण राणी माझी राणी तुझ्यावरची आणि टळली. तुमच्या लक्षात आलं. याने जी काही क्रिया केली त्या क्रियामागे त्याचं पूर्व पुण्यातलं भाग्य होतं. क्रिया चुकीची असली तरी फलश्रुती प्राप्त झाली. बुवा आयुष्यामध्ये क्रिया बरोबर असताना फलश्रुती का चुकते त्याचं कारण आहे तिथलं बारीक उत्तम नावाचं जे धन आहे ना त्याला अंडरलाईन करा. कालच कोणाचा विषय झाला बुवा. वस्ताद सर आणि आम्ही होतो. वस्ताद सर आयुष्यामधले लोक हातातलं हिसकवू शकतात. बोला त्याला पुढचं काय वाक्य. त्याला पुढचं वाक्य ना हातातलं हिसकावता येतं. बोला ना. कपाळावरचं हिसकावता येत नाही. ते जळणाऱ्यांना हिसकावता येत नाही आणि ते आखे जळले तरी हिसकावता येत नाही. विठ्ठल 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 त्याला उत्तम धन म्हणतात जे स्वतः मिळवलेलं असतं स्वतः. आणि असं जर उत्तम धन असेल तर उत्तमाची गती तो एक पावेल. उत्तम भोगील जीवखाणी. लक्ष द्या बरं का. उत्तम भोगील जीवखाणी. प्रपंच नावाच्या वस्त्राच्या नियमाप्रमाणे आमच्या जीवनामध्ये उत्तम धन असेल तर उत्तम जीवखाणी भोगता येते. सद्गिरी महाराजांनी मला एक कोरोनाच्या आधीच्या काळामध्ये वर्तकनगरला तारीख दिली होती. गेलो होतो मी.
आणि म्हणून थोडा वेळ होता, मग चौपाटीवर फिरायला गेले. फिरता फिरता एक इतकी सुंदर गाडी आली, तिला लाईटला जे बाबा सोन्याचे क्रोम बसवले होते, म्हणजे लाईटच्या बाहेरून ते बसवतात ना आपल्याकडे, याचे ते आपले याचे राहतात, ते कसले फायबरचे राहतात पप्पू भाऊ, ते सोन्याचे होते. स्टीलचे नसतात बाबा, ते स्टीलचा कलर असतात, पण ते फायबरचे असतात, पण ते सोन्याचे होते. इतकी सुंदर गाडी, इतकी सुंदर. त्या गाडीचं काय तुम्हाला सांगा, म्हणजे नावही मला येत नाही, जरी शिक्षक आहे तरी. एवढं काय आपल्याला कुठे घ्यायची, पण म्हणतात ते 21-22 कोटी रुपयाची होती. मग त्या चौपाटीवर फिरता फिरता आम्ही 2-3 मंडळी बरोबर होतो, आणि ते एका बाजूला कोट घातलेला एकदम सुंदर देखणा पुरुष उतरला. आम्हाला असं वाटलं आता कदाचित नवरा बायको फिरायला येतात असेल, हा तिचा नवरा असेल. आता तो त्या बाजूने झाला, त्या बाजूने म्हणजे किन्नर बाजूने, आणि किन्नर बाजूने दरवाजा उघडू लागला. मी म्हटलं मालक किन्नर बाजूने दरवाजा उघडतो म्हणजे नेमकं कोण आहे? संदीप महाराज, घटना अशी घडली होती का जे रात्री झोपत आणि दिवसा त्रास देतं त्यानं मधून उडी मारली. टॉमी वडाफोन, त्या वडाफोननं मधून उडी मारली. त्याला म्हणलं बाबा, ह्या गाडीला आम्हाला हात लावायला चान्स नाही, आणि तुझं काय भाग्य आहे? ते कुत्र म्हणे, बुवा तुम्हाला नाही माहिती, उत्तमाची गती तो एक पावेल. मी कुत्रा झालो तरी श्रीमंताच्या घरचा बटर खाणाराच होईल. अलग लक्षात. मी बैल झालो तरी माऊली ज्ञानोबारायांच्या पालखीचाच होईल. मी घोडा झालो तरी माऊली ज्ञानोबारायांच्या रिंगण करणाराच होईल. लोक मला हात लावतील. अजून मी सांगू का, मी हत्ती झालो तरी संतांच्या मिरवणुकीतलाच हत्ती होईल, असा वनात फिरणारा हत्ती होणार नाही. याला म्हणतात उत्तम धन. बुवा, उत्तम धनाची फलश्रुती आहे जीवनामधला सुख शांतीने केलेला प्रपंच ही जीवनातली सुख शांती प्राप्त करतो ना, हे उत्तम धनाचं लक्षण आहे. म्हणून बुवा, कोणाचा कधी रुपया सुद्धा ठेवायचा नाही. आपल्याकडे जाऊ द्या राहू द्या, कोणाशी काही फरक पडत नाही. आपले त्याच्याकडे राहिलेले चांगले, पण आपण कोणाचे ठेवायचे नाही. विठाला विठाला असं जर जीवन असेल तर त्याला उत्तम धन असं म्हणतात, आणि त्या उत्तम धनाने ही वस्तू उभी राहिलेली आहेत. आमच्या अण्णांनी त्या दिवशी सांगितलं, म्हणजे भाऊ या वर्षी कांद्याने चांगली वाव दिली, मग लगेच उरकून घेतलं सर्व. याला काय म्हणतात? प्रयत्नाच्या आधी यश म्हणा ना. काय पाहू राहिले तुम्ही? कधी खूप ट्राल्या घेऊन जातो आपण, 200 रुपये जातात, आणि कधी कधी आपले प्रयत्न करूनही सक्सेस होत नाही. याला म्हणायचं बुवा, आणि यश ही परमात्म्याची फलश्रुती आहे. अरे अर्जुना, प्रयत्न करणं तुझं काम असलं तरी यश नावाने मी ही विभूती आहे. मी यश, यश हा परमात्म्याचा गुण आहे. ऐका, यशश्री ज्ञान वैराग्य हे साही गुणवर्य वसतुजेत, मनोनी तू भगवंतु. गुण म्हणजे यश हा परमात्म्याचा गुण आहे. त्याला 5व्या दिवशी सुद्धा अपयश आलं नाही, पुतना येऊ द्या, त्याला मा बळबट येऊ द्या, कोणी येऊ द्या, तो बिचारा कधी कोणाला म्हणलं. मला सांगा, 4थ्या दिवशी पुतना आली तरी कोणाजवळ रडला का? तो काय करावा, झालो तसं लय दुःख भोग येतो. हे आपला मूळ कुठेपणा आहे. वा वा वा, हे आपण आहे ना बुवा. आपल्या जीवनात काय रडगाणं लिहिलेलं आहे मला तर काय कळत नाही. माणूस असून लोक आपलं दुःख प्रेझेंट करतात. मला असं वाटतं आपल्या दुःखाचं कधीच प्रदर्शन करू नये. मी कोणाला सांगितलं काय माहिती, बॅक्टेरियाविषयी बोललो. आपल्या मनात ज्या बॅक्टेरिया व्ह्यूज तयार होताना त्या या सृष्टीमध्ये पांगतात आणि आपल्या अंतकरणाची ती ठेवण तयार करतात. नको 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 नको, नथिंग, नको 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 करता 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 त्याला सुद्धा जगणं नको नको होऊन जातं. हे नको जी नथिंग आहे ना, या बदल्यात एनर्जी युक्त शब्द नाही आहे, पण संतांचं देवाचं जगणं असं नाही आहे. कधीच माझ्या देवाने तक्रार केली नाही 4थ्या दिवशी येऊ द्या, नाहीतर 5व्या दिवशी येऊ द्या, नाहीतर डोंगर उचलायला लावू द्या. डोंगर उचलला तरी काढला का? तुम्हाला भागवतात एखादा कणायचा श्लोक आहे, गोवर्धन उचलला, लोक तर उलट आबा बाबा बाबा गोवर्धन उचलला. करणं ही माणसाची प्रवृत्ती. एखादा म्हणला ना शहरात गेला, हा घरातल्या कपड्यावरच काढून दिलं होतं. मी तर म्हणतो नांगा काढून द्यायला पाहिजे होता. तुझं स्वकर्तृत्व आहे का नाही काही? मी काय बोललो, विठाला विठाला
स्वावलंबी बना, मोठ्यांचे वाक्य आहे. एकदा मुलगा जर 15 वर्षाच्या पुढे निघाला ना आणि तो किती कलेक्टर असला आणि बापाच्या नावावर जगत असाल तर शास्त्र त्याला निषिद्ध मानतं. हो, एकदा तो 15 वर्षाच्या पुढे निघाला का त्याने बापाकडून पैसे मागणं निषिद्ध आहे. त्याने स्वार्जित मिळवलं पाहिजे आणि मग आपलं शिक्षण करून पुढे चालला पाहिजे. तो चाणक्य नीतीमध्ये हा श्लोकच आलेला आहे बा. चाणक्य नीतीमध्ये त्या विद्यार्थ्याला विद्या नावाचं धन कमावताना त्याने इतकं शार्प मांडणं कमवलं पाहिजे की जेणेकरून आपल्या बापाला पैसा भरून खाली मान घालण्याची वेळ नाही आली पाहिजे. विठाला विठाला हे तुमच्यासाठी नाही बरं. त्यांना काही कमी धाक नाही ओंकार महाराज. घरी गेल्यावर हे कीर्तन लिहायचं आहे त्यांना, नाहीतर पोरं नाचू नाचूच बेजार होते. हो, एक नंबर, एकदम बरं. बाबा तिन्हीचे 4 दिवसाचे कीर्तन मुलांनी लिहिले, नोट डाऊन केले. ते कीर्तन लिहायचे, आपल्या भाषेत लिहायचे. चुकलं तर चुकू द्यायचं, त्याच्याने हस्ताक्षर वाढतं. मनातली विचार करण्याची प्रक्रिया. नाहीतर याच्यातलं एक कोणीतरी लगविलाच जाईल, नाहीतर खालीच बसल, नाहीतर उभंच राहील, नाहीतर टोप्याच काढील. त्यांना माहिती आहे घरी गेल्यावर यातला एक आणि एक शब्द लिहायचा आहे. त्यांच्यावर काय साधं दडपण आहे. त्यांना माझं कीर्तन नसलं का मग आनंद होतो. विठाला 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 विठाला. चला मला एक सांगा की आपल्या जीवनामध्ये काही हे जे धन नावाची जी प्रणाली आहे ना, ही शुद्ध प्रक्रिया जर धन नावाची प्रणाली जर असेल तर निश्चित आपण आपलं जीवन यथार्थ स्वरूपाने मोक्ष स्वरूपाला प्राप्त करू शकतो. कर्मसन्यासी योग पहा, कर्मयोग पहा. परमात्मा सांगतो अर्जुना तुला कर्माने सुद्धा मोक्ष प्राप्त होतो. म्हणून असं काही नाही का हिमालयातच गेलेल्यांना देव मिळाला, बाऱ्यावर सुद्धा आला. त्या टाकळी मेला एक आई अभंग म्हणायची, कलिंगड पिकलं भारी सावत्या मळ्यात आणि पंढरीचा पांडुरंग दाऱ्यावरी आला. शपक अभंग आहे, मला काही कुठे सापडला नाही, पण मला एवढा ऐकायला आनंद वाटला का म्हणे पंढरीचा पांडुरंग कलिंगड पिकल्यामुळे आला. आलं की लक्षात. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, उत्तम धन असेल तर ती मोक्षाची फलश्रुती आहे आणि त्याच उत्तम धनाची ही प्रणाली आहे. याला वास्तू शांती असं म्हणतात. शास्त्रामध्ये वास्तू नावाचा जो राक्षस आहे त्याचा दोष जाण्यासाठी त्याची शांती करावी लागते. लक्ष द्या, पटपट बोलतो मी. वास्तू नावाच्या राक्षसीचा दोष, राक्षसाचा दोष 100 वर्षाने पुन्हा उद्भवतो. म्हणून ही वास्तू जर 100 वर्ष अशी राहिली तर पुन्हा 100 वर्षाने घरभरणी करावी लागेल. पण तेव्हा खुर्च्या आणायच्या. विठ्ठल विठ्ठल 200 वर्षाने मंदिरातल्या मूर्तींचं पुनर्जीवन करावं लागतं. म्हणजे त्या भंगलेल्या नसल्या तरी. गरुड पुराणामध्ये असा सिद्धांत आला. 300 वर्षाने गावकऱ्यांनी शिव पूजली पाहिजे, ती शिव पुनर्जीवित केली पाहिजे, ती खोदली पाहिजे, तिचं पूजन केलं पाहिजे. 400 वर्षाने वेशीचं पूजन केलं पाहिजे. किती वर्षाने? 400 वर्षाने. नको मी पुढचं नाही बोलत, तरी शास्त्र असलं तरी. विठाल विठाल काय करायचं? पुढं बोलवायचं का? नाही येणार ते ओळखीची म्हणलं. जा नका नका जाऊ. मग कीर्तनामुळेच लेट आले. हा हा जाऊ जाऊ. विठाल विठाल विठाल. चला 400 वर्षाने वेशीचं पूजन करावं लागतं आणि त्या वेशीच्या पूजनासाठी असं चिंतन आलेलं आहे का 750 यज्ञकुंड मांडावे लागतात. आता वास्तुशास्त्रामध्ये पूजा काय सांगितलेली? नवचंडी सांगितलेली आहेत, नवग्रहांची पूजा सांगितलेली आहेत, सत्यनारायण पूजा सांगितलेली आहेत. इतिशास्त्र ब्राह्मणशास्त्र, इतिशास्त्र ब्राह्मणशास्त्र. मला त्याची माहिती नाही. मला एवढं माहिती आहे, हरीची या दासा भावे जैसा तैसा. आग्नेय कोपऱ्यामध्ये किचन असावा. भिंती तुम्हाला आम्हाला दुःख देत नाही, कोणतंच घर तुम्हाला आम्हाला दुःख देत नाही. त्या वास्तू नावाच्या राक्षसाला शांत करण्यासाठी मंत्रघोष करावा लागतो. बुवा काही लोक म्हणतात की बुवा वास्तुशांती जर नाही केली तर आम्हाला शांती लाभणार नाही. तसा काहीही भाग नाही.
तुम्हाला मी सांगून जातो. तुम्ही म्हणाल बुवा तू तुझ्या तारखी कमी करतो का काय, परंतु रामायणामध्ये असं चिंतन आलेलं आहे, तेवढं चिंतन सांगतो. सुंद आणि उपसुंदाचं युद्ध झालंय, तुम्हाला माहित आहे. प्रभू रामचंद्रजी वनवासाला गेले आणि भैया लक्ष्मणाच्या मनात येतं का मी याच्याबरोबर वनात आलो, काही याचा ना आपला संबंध. जर वन गमन करण्यासाठी रामाला सांगितलं तर माझा काय संबंध याच्याबरोबर येण्याचा. राम हुशारे, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची मुगट, महाराज लक्षात ठेवा, चतुर येत किंवा जाणून अंतरवर्त तसे देव चतुर. लक्ष्मणाच्या अंतकरणातला भाव ओळखला. भाव असा होता मी का यावं याच्याबरोबर सेवा करायला. माझी बिचारी पत्नी हातामध्ये गरम असलेला भात घेऊन मला भरवण्यासाठी आली. मी एक घास न खाता आईने मला सांगितलं लक्ष्मणा स्वप्नात सुद्धा आपल्या भावाबद्दल दोष येऊ देऊ नको. म्हणले आई स्वप्न कधी पडतं, म्हणले झोपणार नाही 14 वर्ष. बापरे 14 वर्ष झोपणार नाही, काही कुटुंब व्यवस्था असेल. आहे जगात अशा कुटुंब पाहिलेले आहेत मी. बुवा लक्ष्मणाच्या मनात जिथे आलं ना, प्रभूने सांगितलं लक्ष्मणा जरा रुमालामध्ये तिथली माती घे, तिथली माती घे. लक्ष्मणाला ती माती घ्यायला लावली. लक्ष्मणाने ती कमरेला खोवली. लक्ष्मण दुसऱ्या दिवशी आंघोळीला गेला आणि आंघोळीला गेल्याबरोबर ती माती खाली काढून ठेवली. आंघोळीला गेला जातानाच म्हणतो मी किती धन्य आहे, मी परमपवित्र आहे, माझ्या प्रभूची सेवा करायला मला मिळते. स्नान करून आला तोपर्यंत चरितम रघुनाथस्य शतकोटी सर्व प्रभूचं चिंतन करू लागला. ध्याये दाजानुभावमृत शरधनुषं पद्मपद्मासनसं पीतमवासो वसानं नम कमलदलं स्फर्ति नेत्रं प्रसन्नं वामांकारूढ सीतामुख कमलविललोचनं रीनदाभं, असं सर्व चिंतन करू लागला. आणि हे चिंतन करत असताना आंघोळ झाली, गंध वगैरे लावला आणि पुन्हा ती माती कमरेला खोवली. कमरेला खोलीन पुन्हा मनात आलं कशाला याच्याबरोबर आलो. पण ज्याचं मनावर लक्ष राहतो तो लवकर आपल्या गुरुला देवाला विचारतो. नावच लक्ष्मण आहे महाराज. लक्ष्मण हा दुसऱ्याकडे नाही लक्ष देत, मग स्वतःच्या मनाकडे लक्ष देतो. कारण तो उर्मिलेला घरी ठेवून आलेला आहे. ज्याची उर्मिला घरी आहे त्याला मनावर लक्ष देता येतं. ज्या लक्ष्मणाची उर्मिला बरोबर आहे त्याला राम भेटत नाही. काही लोक म्हणले मी तिला घरी ठेवून आलो, पण झालं कसं. कारण त्या काळात फोनची सुविधा नव्हती म्हणून उर्मिलेला दिंडीत गेलेला लक्ष्मण फोन करीत नव्हता. दिंडीत गेलेला लक्ष्मण फोन करीत नव्हता म्हणून त्यांची लक्ष्मणाची दिंडी फलद्रूप झाली. दादा मला एवढं सांगायचं आहे, प्रभू म्हणतात लक्ष्मणा अरे इथे 2 असुरांचं युद्ध झालं होतं त्या मातीवर आणि तिलोत्तमा नावाची जी कन्या सुंदाने पाहिली आणि सुंद म्हणू लागला हे उपसुंद पाहिली का तुझी वहिनी पाहिली. आणि दोघांनी वर मागून घेतला होता आमच्या दोघांचं युद्ध होत नाही तोपर्यंत आमच्या दोघांत कोणी मरणार. महाराज आसूर मरायला बी त्यांची तेच मराठे हे एक विशेष आहे. विठ्ठल विठ्ठल या कथेतला बोध काय माहिती आहे का बुवा. या कथेतला बोध आहे की आसुराला मारावं लागत नाही. त्यामुळे कुठल्याही सज्जनाने आसुराला मारण्याचा प्रयत्न करू नये. आसुर त्यांची तेच मराठ्या असा याचा अर्थ आहे. एक तिलोत्तमा उभी राहिली आणि तिलोत्तमा पाहिली की तुझी वहिनी. ते म्हणले माझी नाही तुझी वहिनी. माझं तुझं करता करता झालं ना दोघांचं नाना. असं काही झालं का रक्ताचे पाठ वाहू लागले. आणि ते माझं तुझं एका पत्नीहून झालं, एका मुलीहून झालं, एका बाईहून झालं म्हणून त्या मातीमध्ये दोष आहे. माझा चरित्र भागातला दृष्टांत संपला. आज आमच्या भाऊंनी कुठून कुठून विटा आणल्या, त्या विटभट्टीवाल्याने कुठून माती आणली कोणाला काही माहिती नाही. जरी माहीत आपण वाळू सारंगखेड्याची आणली पण त्याच्या सारंगे का भारांगे कोणाला माहिती. त्याची शुद्धी करण्यासाठी या कथा कीर्तन वास्तू शांतीचं नियोजन. विठ्ठला धनाने जसा प्रपंच होतो ना तसं संत रूपी धन जर तुम्हाला आम्हाला लागला तर
आमच्या जीवनातल्या प्रपंचाचं सोनं होऊन देहतत्वाला परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणून आमचं जीवन प्रपंचातही पूर्ण झालं आणि परमार्थातही पूर्ण झालं. अभंगाचं प्रथम चरण पूर्ण केला 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 मनोरथ गलाले 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 प्रपंच पूर्ण झाला, परमार्थ पूर्ण झाला. श्रीक्षेत्र पारनेर निवासी असलेले निळोबाराय बहिणाबाईंना तुकोबारायांचा अनुग्रह प्राप्त झाला आणि बहिणाबाई रत्नाकर पाठक आणि संत निळोबाराय हे नातेवाईक आहे. शिरूरच्या बहिणाबाई पुणे क्षेत्रात असलेल्या बहिणाबाईंना जगद्गुरु तुकोबारायांचा अनुग्रह प्राप्त झाला आणि जगद्गुरु तुकोबाराय हे अधिकारी पुरुष आहे हे निळोबारायांना कळालं. कारण निळोबाराय लहानपणापासूनच परमार्थिक आहेत. निळोबाराय म्हणू लागले मलाही गुरुची आशा आहे. बहिणाबाईंकडून जगद्गुरु तुकोबारायांची कीर्ती ऐकली र माझ्या निळोबारायांनी. महाराज निळोबाराय जगद्गुरु तुकोबारायांचा धावा करू लागलेला आहे. तुका मनी तुका ध्यानी जागृती स्वप्नी पुसे तुका तुका ध्यानी तुका मनी. हो महाराज तुकोबारायच बोलायचे. निळोबारायांची अवस्था अशी झाली का कोणी विचारलं ना महाराज तुमचं काय नाव ते म्हणले तुकाराम. तुका ध्यानी तुका मनी. बाबा जीवनात जर आपण खरंच ध्यास घेतला तर काम पूर्ण होतं. काम पूर्ण होतं. ध्यानी ध्याता पंढरी राया मनासहित बोलले. तुम्हाला ते जॉर्ज वॉशिंग्टन माहिती आहे ना. जॉर्ज वॉशिंग्टन कोण होते. नाही शिपाई होते. पहिले शिपाई होते. पण घंटा वाजवायची आणि घंटा वाजवता वाजवता म्हणायचं काय म्हणायचं. घंटा वाजे घन 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 अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन. वा असं करता 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 अभ्यास झाला. मधली सुट्टी झाली का पोरांना हसायचं म्हणून घंटा वाजे घन 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 अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन. वा असं करता करता एक दिवस अशी प्रणाली झाली का ध्यानी ध्याता पंढरी राया आणि मनासहित पलटे गाया. तुका ध्यानी तुका म्हणे तुका बोले सहजवानी. जगद्गुरु तुकोबारायांचं फक्त चिंतन. महाराज जगद्गुरु तुकोबाराय एवढं चिंतन करून मिळत नाही. म्हणून माझ्या निळोबारायांनी अनुष्ठान मांडलं आणि अनुष्ठान मांडल्याबरोबर बरोबर जगद्गुरु तुकोबाराय लवकर येत नाही म्हणून आपल्या भक्ताला त्रास होतोय. देवच समोर उभे राहिले. माझ्या निळोबारायांनी सांगितलं तुला कोणी बोलवलं रे इथे. हा तुला बोलवलं काय. अरे आम्ही तुला ओळखत नाही. जा तुला आम्ही ओळखवू शकत नाही. कारण आम्हाला ज्याच्याकडून तुझी ओळख करून घ्यायची तो आला पाहिजे. आम्हाला तुझी ओळख. निळा म्हणे आम्ही नो ओळखीचे देवा. हा तो कयाचा दावा करीत असो. आम्ही तुकोबारायांना बोलवलाय. तुला कोणी इथं बोलवलाय. कोणी अरे बोलवल्याशिवाय जाऊ नये. तू लहान माणूस आहे का. चल जा रिटर्न. डोळे सुद्धा उघडले नाही. अरे म्हणले अरे योगी जपी तपी अनुष्ठानी मला बोलवतात मी जात नाही रे बाबा. तुझ्यासाठी आलो तू वैष्णव आहे म्हणून. हो निळोबाराय म्हणतात नाही मला माझेच गुरु पाहिजे. मला माझेच गुरु भेटले पाहिजे. अनुष्ठान मांडलं. 42 दिवस पूर्ण झाले. स्वतः जगद्गुरु तुकोबाराय विना घेऊन चिपळ्या घेऊन निळोबारायांच्या घरी प्रगट झाले. निळोबारायांच्या मस्तकावर हात ठेवला प्रसाद देऊन. महाराज हात ठेविला मस्तकी. हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी.
निळोपराय म्हणतात. खऱ्या अर्थाने सद्गुरूचा कृपा प्रसाद प्राप्त झाला, जीवनात कृतार्थता झाली, जीवन अपूर्ण होतं पूर्ण झालं, पूर्ण केला मनोरथ. काय घराले कृपाळ. संत कृपाळू आहे, देव लगेच कृपा नाही करीत, तो कृपण आहे. हरी तो निर्गुण निष्ठुर, पण तुम्ही संत माय बाप संत कृपाळे. कृपाळू सज्जन संत कधी हा साप आहे का, बोका आहे का, उंदीर पाहत्या का? एकदा दिसला का पहिला कृपा कटाक्ष न्याहाळीले. आपल्या एखाद्या गुरुला तुम्ही किती सांगून पहा, बाबा तो आहे ना लय नालायक, बाबाच्या मनातच येत नाही किती राहिला ते. त्याचं कारण आहे, गुरु हे ब्रह्मनिष्ठ कृपाळू आणि श्रोत्रिय असतात बुवा, म्हणून ते कोणावरही कृपा करतात. म्हणून घराले कृपाळू. नुसते घराला येऊन नुसते काय खायला आले का हो, का हळदीचं दूध घ्यायला आले? सांभाळिले. खूप चिंतन करण्यासारखं आहे. आदरणीय जगन्नाथ अण्णा पवार या अभंगावर खूप गोड चिंतन करायचे. विठ्ठल आयुष्यामध्ये तुम्हाला घर, गणगोत, कुळ, दैवत जर पवित्र करायचं असेल तर संतांनी दिलेल्या अनुग्रहावर आरूढ व्हा. तुम्ही पावन व्हाल, पवित्र व्हाल. अभंगाचं शेवटचं चरण. केला निळा तीन गुण, तीन ताप, तीन दोष विरहित संतांनी मला पावन केलं. एकदम तीन गुण रजसत्वतम, तीन ताप आदि दैविक, आदि भौतिक, आध्यात्मिक, तीन दोष मल विक्षेप आवरण तिथं सांभाळावं लागतं साधकाला. सांभाळले आणि तीन ठिकाणी पवित्र केलं, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. आता याच्यावर भरपूर बोलण्यासारखं आहे. अलग लक्षात तीन गुण बोला.
तीन ताप, तीन दोष आणि तीन देह इतक्या ठिकाणी पवित्र केल्यामुळे घरा आले. कोण आले? अहो महाराजच घरा आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्या महाराजांच्या पोटामध्ये माझ्या मा जिजाऊ साहेबांनी दाशीचं सुद्धा दूध जाऊ दिलं नाही, एवढी पवित्र मूर्ती. कोणी कसं काय पवित्र होईल? त्या पवित्रतेसाठी जीवन जगावं लागतं तेवढं स्वज्वळ. आपण नेहमी एवढंच ऐकलो, कल्याणचा सुभेदाराची सून परतून लावली. आता हा बाहेरचा विषय का आतला विषय? कल्याणच्या सुभेदाराचं काय नाव होतं? संदीप महाराज, अहमद मुल्ला. तुम्ही पाठ करून ठेवा. तुम्हाला मला नाही एवढ्या तारखेला ती शिवजयंतीला. विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज. कल्याणच्या सुभेदाराची सून, कल्याणचा जो सुभेदार आहे त्याचं अहमद मुल्ला नाव आहे. अहमद मुल्लाच्या सून पाहिली यांनी आणि म्हणले चला यांना प्रशासन दिलं पाहिजे. अंतकरणच एवढं पवित्र आहे. एक तर तीन दोषांनी पवित्र आहे, तीन गुणांच्या पलीकडे आहे, तीन तापांच्या पलीकडे आहे आणि जीवन आधी जगद्गुरु तुकोबारायांच्या अनुग्रहाने परमपवित्र झालेले हे जीवन. किती सुंदर स्त्री असली तरी वक्र दृष्टीनं पाहणारा हा राजा आयुष्यामध्ये पवित्र स्थळीच राहिला, पवित्र ठिकाणीच राहिला. हा असा कुठे जात नाही. ही संकल्पना ज्यांनी मांडली मला असं वाटतं त्यांना दंडवत करतो मी. हे दैवत आता प्रत्येकाच्या घरासमोर असलं पाहिजे. हा आदर्श तुम्ही वागदडीतून घेऊन जा आता. कारण या दैवतामुळे कोणालाही वक्रदृष्टी करता येणार नाही. कारण एक इंग्रज अधिकारी असं म्हणतो की त्या इंग्रजांच्या प्रयोगशाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवलेला आहे आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याला विचारलं विज्ञानाच्या शाळेमध्ये कशाला? ते म्हणले विज्ञानातलं काही सर्चिंग करायचं जर असेल तर महाराजांचं जर ऐश्वर्य पाहिलं, महाराजांचं जर औदार्य पाहिलं मामा तेटे मामा, तर या पुतळ्याकडे पाहून आम्हाला शौर्य प्राप्त होतं. महाराजांच्या पुतळ्यामध्ये शौर्य आहे, महाराजांच्या पुतळ्यामध्ये क्रांती आहे आणि महाराजांच्या पुतळ्यामध्ये भक्ती आहे. शौर्य क्रांती भक्ती जेव्हा जन्माला येते तेव्हा छत्रपती जन्माला येतो. शिवजयंती दिवशी रमेश बाबा होते, त्याचं स्पेशल जिहाद्यांचं चिंतन आहे. ते आतलं चिंतन आहे. महाराजांनी जिहाद्यांविषयी कसा डाव मारला. ज्याने गाईला हात लावला त्याचा हातच कापला. ज्याने गाईला हात लावला. कदाचित माझं बोलणं तुम्हाला वाईट वाटेल पण आता जर महाराज असते तर गाईला हात लावणाऱ्यांना कापलं नसतं. ज्यांनी ग्रँटेड कत्तलखाने बनवलेत या भारतामध्ये 36,000 कत्तलखाने ग्रँटेड. कालच विषय झाला वाटतं ना. 3600 कत्तलखाने ग्रँटेड आहेत आणि बाकीचे सर्व विना ग्रँटचे आहेत. जर 3600 कत्तलखाने गायी कापण्यासाठी ग्रँटेड चालू आहे मग आता कोणाला प्रशासन केलं असतं महाराजांनी? हे तुमचं तुम्ही बघून घ्या. मला फक्त एवढंच बोलायचंय की मायबाप आपल्या आयुष्यामध्ये महाराजांची प्रतिमा इतकी सुंदर आहे की महाराजांनी प्रत्येक क्रांती करताना किती सुंदर एवढं सूक्ष्म चिंतन सांगतो. राज्यावर ज्यावेळेस कर्ज घेण्याची वेळ आली तर महाराजांनी आपल्या राज्यातली हरळची काडी गहाण ठेवली. बारीक चिंतन आहे. काय? कोणती काडी? आता पारा आपल्याला इकायची वेळ झाली. आता अजून म्हणतो लक्षात आलं. हरळीची काडी गहाण ठेवली, त्याच्यावर आपलं स्वराज्य उभं केलं. हरळीच्या काडीला किती महत्व आहे हा फक्त जाणता राजा सांगू शकतो. नाही नंतर घरी जाऊन वाजवलं, टेन्शन नाही. मला फक्त त्या टाळ्यांसाठी नसतं काही ताण नाही घ्यायचं. मला एवढंच बोलायचं आहे ही क्रांती जर आपल्या दारात असेल तर आपल्या अंतःकरणात ज्योत लागल्याशिवाय राहणार नाही. हा फक्त आपल्या भारताचा राजा आहे असं नाही तर सकल जगतामध्ये बऱ्याच ठिकाणी महाराजांची पुतळे उभे राहिलीत. कारण महाराजांचा इतिहासच असा दैदिप्यमान आहे. काही इतिहासकारांनी महाराजांवर सुरतबद्दल नको असलेले ताशेरे ओढले पण इतिहासकारांना काय सर्वच माहिती असतं का? रामगिरी महाराजांनी एकदा इतिहासाची व्याख्या सांगितली होती, मी माझ्या डायरीमध्ये नोट डाऊन केलेली. इति अधिक हास संधी विग्रह. आतापर्यंत घडलेल्या काळावर घडलेल्या घटनेवर काळ हसतो, याला इतिहास म्हणतात. काळ काय करतो? हसतो. ऐका, आतापर्यंत सर्वांच्या इतिहासावर काळ हसला पण महाराजांनी इतिहास घडवला त्यामुळे काळाला हसायला चान्स नाही. आजही एवढं जरी म्हणले ना छत्रपती शिवाजी महाराज की म्हणतात बुवा लोक, बोबडा सुद्धा जय म्हणतो. त्याचं कारण आहे
महाराजांच्या इतिहासावर काळ हसला नाही, काळाने सलाम केला. 16व्या शतकातला राजा आजही सर्वांच्या डोळ्यासमोर उभा आहे. कारण त्या राजाची नैतिक बुद्धिमत्ता, ज्ञानवंत बुद्धिमत्ता, गुणी बुद्धिवंता, अजून सांगू परस्त्री बद्दल असलेला आंतरिक भाव, आपल्या गुरुकडे पाहण्याचा भाव, हा सर्व भाव जर घेतला ना आपल्या अंतकरणात तर महाराजांचा कधीच नाही होणार अभाव. आणि महाराजांमुळेच आपला वाढल भाव, आपला वाढल भाव. आपल्याला नाही तरी कोण विचारित, जर एकदा कोणी छत्रपती शिवाजी महाराज म्हणले तर लोकांना आनंद होतो. एक जाता जाता सांगू का, कधी कधी देवाची आरोळी राहिली तर राहू द्यावं, पण महाराजांची आरोळी दिल्याशिवाय राहू नये. कारण त्या महाराजांमुळे तो देव साबू दे. विठ्ठल विठ्ठल. खूप बोलण्यासारखं आहे. माझ्या पुढे विद्वान मंडळी बसलेली आहे. महाराज आज या ठिकाणी या परिवाराने असं दैदिप्यमान वास्तू तर उभारली आहे, पण इतकं सुंदर. मी चिचोंडीला महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं. महाराजांचं हर्षल तू होता का तिथं? मडवई पाटलांकडे त्यांनी 2 घरांच्या मध्ये असं महाराजांचा पुतळा उभारलेला होता. इतका गोड आकर्षक होतं. आता दुसरं वास्तुशांतीचं कीर्तन मी करतोय की जिथे महाराजांच्या नेतृत्वाने या कुटुंबामध्ये, महाराजांच्या विचारधारेने तुमच्या आमच्या जीवनाला एक चेतना मिळणार आहे, एक ज्योत मिळणार आहे, ज्याद्वारे आपण आपल्या जीवनातली क्रांती, एक धवल क्रांती, एक उज्ज्वल क्रांती जीवनामध्ये उभी करू शकतो. मायबापा हो, पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. घराले 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 कृपाळ, सांभाळिले 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 अनाथा, आणि केला निळा केला निळा केला निळा पावन. एक एक पटपट पुन्हा एकदा ऐकून घ्या बरं का या अभंगाचा अर्थ. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. 3 गुणांनी माझं, राजीस सात्वक तमस गुणांनी माझं अंतकरण पूर्ण केलं, मला पुढे नेऊन ठेवलं. बरं, घराले 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 कृपाळू. कृपाळू घरा आले ना आमच्या जीवनामध्ये 3 गुणांमध्ये, रजसत्व तमांमध्ये सांभाळल्यानंतर आम्हाला पुढे 3 दोषांमध्ये सांभाळलं, मल विक्षेप आवरणामध्ये सांभाळलं महाराज. 3 तापांना घरात येऊन सांभाळलं. कारण तुम्हाला काय वाटतं, परमार्थ करणाऱ्यांना ताप नाही का? आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक विचारसागरात याच्या सर्व व्याख्या आलेल्या आहेत. काही न करता डोक्याला ताप होतो, तोही ताप आहे. पण त्या तापात सुद्धा गुरुंनी आपल्याला सांभाळलं का नाही? शेवटचं चरण आम्हाला त्यांनी पवित्र केलं. मल विक्षेप नावाचं आवरण बाजूला केलं, मल विक्षेप आवरण या 3 दिवसांना बाजूला केलं आणि आम्हाला पवित्र केलं. कोणी पवित्र केलं? तुकाराम तुकाराम तुकाराम. हातवरती हातवरती. सर्वांच्या चरणी मी दंडवत करतो. मी काय कोणी कीर्तनकार नाही, तुमच्या सर्वांची कृपा म्हणून मी तुमच्या समोर बोललो. खऱ्या अर्थाने मला आदरणीय रमेश बाबा पुढे उभे असले का कीर्तनाला एक वेगळा रंग प्राप्त होतो. कारण काही नाकडं नुकडं सावरायचे राहिले का ते मधून मधून सांगत असतात. म्हणजे गाईड समोर घेऊन पेपर लिहिण्यात जो आनंद आहे तो लक्षात आलं का? एकदा गाईड समोर असल्यावर पेपर लिहिणाऱ्याला काही थान आहे का, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून मायबाप तुम्हाला सर्वांना कोटी कोटी दंडवत. आदरणीय पूजनीय माझे कदम बाबा, मी एवढं सांगितलं हर्षलच्या घरी आपल्याला जायचं आहे. नाना म्हणले आलो सुद्धा, लगेच आलो हातातली कामं टाकून. मी शाळेतून 9:30ला निघालो महाराज, आणि 1च मिनिटात नानांना फोन केला, नानाला घ्यायला जावं सर महाराज घरी. तातडी
नानांचे प्रेमाची व्याख्या एक ज्याला दोषावरही आणि गुणावरही प्रेम करत येतं त्या भाषेचं नाव आहे प्रेम. ती नानांकडे भाषा आहे बरं का अख्खा. नानांना एक जण भांडायला गेला. नाना म्हणे माझ्याशी एक जण भांडायला आला. ते म्हणे मी 1 महिनाभर प्रॅक्टिस करतो आणि मग तुझ्याशी भांडायला तुम्हाला वेळ नाही, आता मी प्रॅक्टिस करतो. कशाची? भांडायची. असं निर्मळ आणि सोज्वळ व्यक्तिमत्व आहे. उद्घाटन कोणाच्या हस्ते त्यांना इकडे समोर बोलवा. तुम्हीच करायचं. आम्हीच करायचे का बरं. रमेश बाबा, आदरणीय विनोदजी महाराज, आदरणीय संदीपजी महाराज, आदरणीय नाना, आदरणीय बाळकृष्ण महाराज, मी आपणा सर्वांना विनंती करतो कीर्तन समाप्त करून मग करायचं का? चालू द्यायचं अजून? नाही नाही मला सांगा ना काय कीर्तन जय विठ्ठल करून घेऊ. पण मला चालूच नारदाची गादी नाही सोडता येणार. जय विठ्ठल करून घेऊ ना मग. करायचं का जय विठ्ठल? मग नाना बोलतील 2 शब्द वाटलेस. हां रमेश बाबा बोलतील. काय सांगत हो तुम्ही? कीर्तन चालू किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले येत माझे मुरले पाईक. पण डोबळ मानाने बोलण्यापेक्षा अलंकारित उभी सांगतो. एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला असे अभिविकू, तरी संत कृपा दीपकू सजवळ असे. महाराज तसं माझ्या जीवनामध्ये काही कसली प्राप्ती नाही, साधना नाही, सद्गुरूचा प्रसाद प्राप्त झाला का नाही ते कळत नाही. म्हणून मी द्विधा मनस्थितीमध्ये आहे. तुम्ही सर्वांनी माझ्यावर कृपा करावी आणि अजून परमार्थ करण्यासाठी शक्ती मिळावी एवढीच मी सर्व पंचकृषीतील मायबापांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले येथ माझे उरले पायी कपन. चाल घ्यायचे का? विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. लेकर वेळे वागुळे उतरे अपराध महाराज तुम्ही क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. म्हणे ज्ञानेश्वरा गाभाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.